गावच्या गेल्यानंतर माझ्या आजोबाचे नाव आहे, जमीन एमआयडीसी संपादित केली रामचंद्र जोमा पाटील, परंतु त्या बदल्यात देण्याचा भूखंड 100 मीटरचा भूखंड आहे ना, तो डायरेक्ट याने हस्तांतरित केले तिसऱ्या माणसाच्या नावाने. आणि हस्तांतर करताना आम्ही त्यांना सांगितलं की वारस दाखला नाही, वारसांची ज्या ना हरकती घेण्यात आल्या त्या 2022ला या कार्यालयामध्ये जमा करतो. 2009ला प्लॉट वाटप झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे सह्या केल्या त्या पण सह्या खोट्या आहेत. म्हणजे जे प्रादेशिक अधिकारी आले आहेत आताचे राजेंद्र बोरकर साहेब, यांना आम्ही भेटलो तर ते बोलतात की माझ्या हातामध्ये काय नाही. मग माझ्या हातामध्ये काय नाही, तुम्ही या खुर्चीवर बसून काय नाही देणार, शेतकऱ्यांना न्याय कोण देणार आहे आम्हाला? पहिल्यांचे जे प्रादेशिक अधिकारी होते सतीश बागल, त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की जे हस्तांतर प्लॉट झालेलं आहे ना ते आम्ही रद्द करू. त्यावेळेला यावेळी आपले नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक साहेब सुद्धा आले होते, स्थानिक नगरसेवक होते, भरपूर लोक, त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं लिहून की हा झालेले हस्तांतर रद्द करू. परंतु आता आलेले प्रादेशिक अधिकारी आहेत राजेंद्र बोरकर साहेब, ते सांगतात की माझ्या हातामध्ये काही नाही. बसल्यात कशाला? प्रकल्पग्रस्तांची मोठी फसवणूक झाली, मोठा भूखंड घोटाळा आहे, नेमकं काय सांगाल? अक्षरशः ना साहेब, खोटे वारस दाखले ते आपल्या वाशी न्यायालयामधून बनवतात हे लोक. जे सही झालेले आहेत खोटे सही शिक्का मारून इथे वारस दाखले बनलेले आहेत. अक्षरशः माझ्यासमोर एकदा तर प्रादेशिक कार्यालयामध्ये फाईल फाडली, डमी माणूस उभा केला काय ते कोणत्या तरी कार्यालयामध्ये वोटिंगला काही आपण बघतो की डमी माणूस वोटिंग करतोय, तसेच डमी माणसाला प्लॉट दिला जातोय. हे आम्ही शेतकरी आहोत मूल. आणि ज्या एजंटला दलाल हे ना अधिकारी कमी काम करतात इथं, मी जेव्हा बघतोय ना हे दलाल आहेत नाही इथले जे एमआयडीसी काम करतात, ते दलालच सरकारी फाईल हात लावतात आणि यांना अधिकार तरी कोणी दिले? आम्हाला सांगतात की 2:30चा टाइम आहे, 2:30च्या अगोदर दलाल लोक आता आतमध्ये असतील कार्यालयामध्ये. खासगी एजंट मार्फत 10 ते 12 लाख रुपये घेतले जातात, तसेच अधिकाऱ्यांना पुरवले जातात, नेमकं काय सांगाल याबद्दल? बघा, जे शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, एवढी कवडी मोलाची जमीन घेतलेली आहे, काय दिले आम्हाला शेतकऱ्यांना? त्याबद्दल तुम्ही आता सांगता 12.5 लाख रुपये भरा आणि इतर लोकांना मोक्या ठिकाणी प्लॉट वाटप करण्यात आले. आम्हाला अजूनपर्यंत वंचित ठेवलेलं आहे की तुमचा प्लॉट हस्तांतरित झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे, मग ते रद्द कोण करणार आहे? आम्हाला म्हणतात की तुम्ही न्यायालयामध्ये जा. ह्या चुका आम्ही केलेल्या आहेत, चुका एमआयडीसीने केलेल्या आहेत, या संपूर्ण चुका. आता या वारसांचे ना हरकती खोट्या आहेत, हे 2022ला जमा झालेत, वारस दाखला पण झालेला नाही. मग एमआयडीसीला काहीच अधिकार उरले नाही. हे राजेंद्र बोरकर सांगतात की मला अधिकार नाहीत. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी ऑफिसर मलिकनेर साहेब ते सांगतात की आता थर्ड पार्टी झालेली आहे. आता थर्ड पार्टीचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्हाला? आम्ही ज्या चुका आहेत याच्यामध्ये वारस दाखला नाही. आता ते एवढं नाही GR की वारस दाखला दिला जाईल, वारसाची नार कधी या नार कधी एका घरात बनले जातात का? या अक्षरशः तुळशीदास बापू पाटील नाव घेणं योग्य नाही वाटत. आणि त्याने मला फोनवर पण धमकवायला लागलंय, मंत्र्यांची नाव समजा घेतल्या ते माझ्या गळ्यापर्यंत आले, तुझ्या गळ्यापर्यंत आले, आम्ही गुन्हा चुका काम केल्यात का? कोणते मंत्री इन्व्हॉल्व आहेत असं? ते डायरेक्ट फोनवर मला, मी पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल केलेला आहे याबाबत की पोलिसांना कळवलं. तो म्हणते की माझ्या गळ्यापर्यंत आले, आता मला पण हातपाय हलवावं लागतील. हातपाय हलवावं लागतील म्हणजे का आम्हाला मारायचं आहे का? ही माझी मावशी विधवा आहेत, त्याने न्याय कोण देणार आहे? अजून दोघी बहिणी तो डायरेक्ट मारायची भाषा करतोय. मला बोलले तू साईडला हो. साईडला म्हणजे आम्हाला न्याय नको का? माझ्या आईवर यांना नोटीस दिल्या हायकोर्टातून 50 लाखाच्या, 50 लाख तुमच्यावर आबरू नुकसान. आज मी तुमच्याशी बोलते, पुन्हा तो नोटीस देईल मला. नोटीस त्याची आम्ही घाबरलो नाही कधी, आम्हाला न्याय देणारच आहे. परंतु हे अधिकार करतात का इथे बसून? यांना काहीच अधिकार उरले नाही का न्याय द्यायला? राजेंद्र बोरकर सांगतात की माझ्या हातामध्ये काय नाही. तुमच्या हातामध्ये काय नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला, दुसरे अधिकारी येतील ना ज्यांच्या हातामध्ये काहीतरी पॉवर असेल, ते काम करतील शेतकऱ्यांचे. आमचे कामं कोण करणार आहे? माझं नाव गुरुनाथ धनंजय साष्टे, माफी करा. आम्ही 2 वेळा साहेब उपोषण केले. काय समस्या आहे काय? माझ्या वडिलांची 6 एकर जमीन होती. आम्हाला थोडा जरा सुद्धा याही भास होऊन दिला नाही. याही परस्परी खोटी कागदपत्र करून आमचा प्लॉट हडप केलेला आहे. आणि एमआयडीसीला गेलो आम्ही, उपोषणला 2 वेळा बसलो. 2 वेळा या लोकांनी सांगितलं का आम्ही तुमचं न्याय करू म्हणून. आम्ही आता जाणार कोणाकडे? आम्हाला सांगता तुम्ही पोलीस स्टेशनला जा, कोर्टामध्ये जा. कोर्टाला जायची आमची एवढी ऐपत नाही आहे, आम्ही गरीब आहोत. मग आम्ही आता गणेश नाईकाच्या दाराशी जाऊन उपोषणला बसतोय, नाईक साहेबांच्या. बाकी आज या ठिकाणी बघाल तर प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत, आमदार असतील किंवा या ठिकाणी नवी मुंबईचे नेते आहेत, त्यांच्या तुम्ही आज त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली, परंतु ते मागणी कुठलीही पूर्ण होत नाहीये. आंदोलन तुम्हाला करावं लागते, काय सांगा? कुठलीच मागणी पूर्ण नाही होत, एमआयडीसीची पण नाही होत आणि कुठलीच नाही होत. यानंतर तुम्ही काय करणार? आम्ही काय करणार आता? ते सांगतात आम्ही उपोषणशिवाय दुसरा पर्याय नाही.
नाव काय तुमचं? विठाबाई बालकृष्ण म्हात्रे. स्थानिक आमदार आहेत मान्य आहे. मी दीपक पाटील 29 गाव संघर्ष समिती अध्यक्ष. आज आपण इथं MIDC शिडको कार्यालयाच्या बाहेर उभे आहोत आणि शेकडोच्या संख्येने इथं आपलं प्रकल्पग्रस्त बांधव आहेत. यांचा आक्रोश आहे इथला जो प्रादेशिक अधिकारी बोरकर यांची बदली तातडीने बदली व्हावी. कारण गेले 3 वर्ष इथला प्रकल्पग्रस्त यांना जे भूखंड देय आहे ते देण्यासाठी यांच्याकडे जागा नाही सांगतायत आणि सामान्य प्रकल्पग्रस्तांना पीडतायत. आज या अनुषंगाने आम्ही इथं सांगू शकतो की ह्या अधिकाऱ्यांना जवळजवळ मोठमोठे भूखंड रिलीज केलेले आहेत. हे रिलीज करायला वेळ असतो आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत आज आम्ही या 4 महिन्यामध्ये जवळ 2 मोठे आंदोलन केली. त्या आंदोलनात एकही मागणी मंजूर झाली नाही. त्यात सर्वात छोटी मागणी काय होती तर इथल्या प्रकल्प बाधित भूमिपुत्रांना नोकऱ्या द्यावं. त्या अनुषंगाने आमच्या शेकडो लोकांनी इथं अर्ज केले. आम्ही त्याचा फॉलोअप पण घेतला. त्यांनी जे आस्थापनाला दिलं होतं पत्र त्या आस्थापनाला काही व्हॅल्यू राहिली नाही. ते सांगतात आमच्याकडे नोकरी नाही. म्हणजे ह्यांचं फक्त या बोरकर साहेबांचं किंवा इथला येणार जो तत्कालीन किंवा आगामी असेल यांचं एकच काम असतं भूमी रेखांकन करायचं आणि ती विकायची. हे आम्ही चालू देणार नाहीत. कारण 2006च्या परिपत्रकाप्रमाणे 15% भूखंड MIDCला देय आहे आणि हे कोणाच माहिती नाही, शेतकऱ्यांना माहितीच नाही. कारण हे आपल्यापासून लपून ठेवलं मोठं षडयंत्र आहे, राष्ट्रीय घोटाळा आहे. आणि हा उघड करण्यासाठी आम्ही इथं पावसाळ्यामध्ये मुक्काम मोर्चा करणार आहोत. हिवाळी अधिवेशनामध्ये मुक्काम मोर्चा करणार आहोत. कारण इथला जो प्रकल्पग्रस्त आहे हा त्रासलेला आहे, नागावलेला आहे, पूर्ण कंगाल झालेला आहे. त्याच्याकडे राहण्यासाठी काहीच राहिलं नाही आता. आणि या 54 वर्षामध्ये MIDCने एकही समाज मंदिर या आमच्या 29 गावाला दिलं नाही. आमची मागणी असेल आम्हाला 15% भूखंड द्या. आम्हाला प्रत्येक गावाला लोड वाईज MIDCचे समाज मंदिर द्या. एवढीच आमची मागणी आहे. आज बघतो की आपण प्रकल्पग्रस्त मागण्या आहेत परंतु कोणते मंजूर होत नाही. प्रकल्पग्रस्त नेते देखील आहेत ते देखील या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या जे आंदोलन असते त्याचा पाठपुरावा करत नाही. काय सांगा? तुम्ही पहिला प्रश्न विचारला की नेते आहेत, नेते कुठे आहेत ते मला पहिले दाखवा. कारण आज आपला आमचा भूमिपुत्र जसं या माऊलींनी सांगितली तिचे 6 एकर जमिनीच्या बदल्यात तिला कायच नाही, हा तिला तात्काळच ठेवलेला आहे. ती न्याय मागते आहे. बरेच वेळा उपोषणाला बसली, तिने नेत्यांपर्यंत गेली, पण नेते आहेत कुठे मग? अहो तुम्हाला निवडून दिलेले आहे ना, आमच्या भूमिपुत्रांच्या त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा सिंहाचा वाटा आहे तुम्हाला निवडून देण्यामध्ये, पण तुम्ही कुठे तरी कमी पडता भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी. आज MIDC असा विषय की जिथे लोकांना म्हटलं जातं की तुम्हाला भूखंड देण्यासाठी आमच्याकडे जागा नाहीये. ठीक आहे, आम्ही तुमचे एक विषय मांडलं की हा ठीक आहे तुमच्याकडे जागा नाहीये. मग आज तुम्ही ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी आहेत MIDC असो सिडकोचे असो हे जे भूसंपादन ते कशा करते मग तुमच्याकडे जर देण्यासाठी आम्हाला भूखंड जागाच नाहीये मग ही जागा तुम्ही आमचे भूसंपादन का करता? कोणा करता? बिल्डर लॉबीसाठी करता की कोणासाठी? टक्केवारीसाठी करता? हा एक आमचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न राजेंद्र बोरकर, तू जर अधिकारी म्हणतो माझ्या हातात काहीच नाही पण त्या खुर्चीवर बसला कशाला? ती खुर्ची उभवायला की लोकांना अन्याय करायला? हा कुठेतरी हा आणायला वाचा फोडावा लागणार आणि त्यासाठी भूमी तात्पर्य आहेत. आणि हा कोणाची तमाबा आला नाही. स्थानिक नेत्यांना जर आमच्याकडे लक्ष द्यायचं असेल द्या, नाही तर तुमची आम्हाला गरज नाहीये. फक्त लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, पालिका निवडणूक तुम्ही फक्त आमचा वापर करत असाल ते अयोग्य, आम्ही त्याला बळी पडणार नाही. आज नेते प्रकल्पग्रस्तांना मदत करत नाहीये तर नेत्यांच्या तुम्ही दालनात किंवा घरासमोर आंदोलन करणार का? करणार ना का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणजे आम्हाला तो संविधानाने अधिकार दिलेला आहे. असा मी तुम्ही तुमच्या भांडणा आम्हाला न्याय मागण्यासाठी तुमच्या दालनात जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही ते करूच. त्यासाठी का तुम्ही त्याला वोटिंग करणार का? वोटिंग बाहेर राहायला भाग बाजू वोटिंग पहिल्यांदा आमचे प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवा आणि भीक मागायसारखे तुम्ही मत मागा काय येतात तुम्ही? हा अधिकार आहे का तुम्हाला? 5 वर्षाकरता हात जोडणार आणि 5 वर्षाला 1 महिन्यात तुम्ही हात जोडत बसणार आणि पुढचे 4.5 पावणे 5 वर्ष तुम्ही काय आम्हाला तात्काळ ठेवणार? अरे इथे मूर्ख लागलो की भूमी होतो आम्ही. तुमचं नाव? माझं नाव साईनाथ बुवा पाटील तुर्भेगाव.